नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही शब्द तुम्ही सातत्याने वापरायला लागलात की ते गुळगुळीत होऊन जातात. अगदी चांगले असोत, कौतुकाचे असोत, शिव्याशाप असोत. म्हणजे आपल्याकडे जी हल्ली एक फॅशन झालेली आहे, आमचे वंदनीय, आदरणीय, माननीय नेते, अर्थात ते अनेक नेते त्यातले भादरणीय असतात, हा भाग वेगळा. पण हे शब्द इतके सातत्याने कोणाही विरुद्धच्या बाजूने, पुढे शिवसेनेचा उबाठाचा कोणी असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हळूहळू आदित्य ठाकरेंना पण वंदनीय, आदरणीय, प्रातस्मरणीय वगैरे वगैरे असे शब्द वापरतात, तेव्हा त्यातली मजाच निघून जाते. कोणीही कोणाला आदरणीय म्हटलं तर नाही चालत. आदरणीय तेव्हा असतं की जेव्हा कुठचीही ओळख न देता समोरच्याच्या मनात आदरभाव निर्माण झाला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत मी बघितलेलं आहे. मी 4 वर्ष मार्मिकमध्ये काम केलेलं असल्यामुळे आणि अनेकदा त्यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर जात असल्यामुळे त्यांना भेटायला येणारी माणसं आल्या आल्या कशी भक्तिभावाने पाया पडायची वगैरे मी बघितलं आहे. त्याला आदरणीय म्हणतात. आयुष्यात पहिल्यांदा भेटणारा माणूस, जस्ट जी कल्पना होती बाळासाहेब ठाकरे म्हणून, त्यांच्या पाया पडायचे लोक. पण बाकीच्या कोणीही आदरणीय म्हणायचं असतं का, तर ते शब्द गुळगुळीत होऊन जातात. तसंच अनेकदा मित्र परिवारामध्ये सुद्धा आपण एकमेकांना शिव्या घालतो. लौकिक अर्थाने बघितलं तर ते शब्द म्हणजे अपशब्द असतात, शिव्या असतात. पण त्याचं समोरच्याला काही वाटत नाही, बोलणाऱ्याला काही वाटत नाही आणि ऐकणाऱ्या इतरांना काही वाटत नाही, कारण तो शब्द गुळगुळीत होऊन गेलेला असतो. तो शब्द ज्या आशयाने आणि ज्या अर्थाने निर्माण झाला किंवा वापरात आला त्याचा अर्थच राहिलेला नसतो, इतका त्याचा अनाठायी वापर. आपण बघतो ना, जुने गड किल्ले वगैरे आपण गेलो, दगडी बांधकाम असतं तिथे, त्या दगडाच्या पायऱ्या वर्षानुवर्ष त्याच्यावरून इतके पाय चप्पल वगैरे पडलेले आहेत की त्या गुळगुळीत होऊन जातात, त्या घासून झिजून जातात. तसं हे चांगले किंवा वाईट शब्द जे असतात ते अकारण आणि सातत्याने वापरले की ते आशयहीन, अर्थहीन होऊन जातात, निरर्थक होऊन जातात. पण त्यांचा वापर थांबतो असं नाही. काही लोक तो सातत्याने वापरत 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 राहतात आणि त्यांना कळत नाही आपण बोलतोय त्याला काही अर्थ नाही आहे. उदाहरणार्थ आदित्य ठाकरे जेव्हा कोणाला, म्हणजे मुख्यमंत्र्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री, खोकेसूर मुख्यमंत्री, खोके सरकार असं म्हणतात, तेव्हा त्याचा काडीमात्र परिणाम होत नाही. काडीमात्र परिणाम होत नाही ऐकणाऱ्यावर, वाचणाऱ्यावर होत नाही. याचं कारण आता 1.25 वर्ष होऊन गेली, ती गोष्ट जुनी झाली. तर तुम्ही ते सगळं बोलू, त्यातलं नाविन्य संपून गेलं की ते अर्थहीन होऊन जातात आणि याचं भान नाही. ते लोक ते शब्द परत परत वापरत राहतात. त्यांना वाटतं ह्याचा फार मोठा परिणाम जनमानसावर होईल आणि मग त्याचा आपल्याला फायदा मिळेल. आता तुम्हाला आपल्याला फायदा मिळेल असं वाटतं, कारण 4 लोक तुमचे भाडोत्री पत्रकार तुम्हाला तसं सांगत असतात की तुमच्याविषयी कमालीची सहानुभूती आहे. मग ती सहानुभूती टिकवायची म्हणून मग तुम्ही त्या सगळ्या शब्दांचा पुनरुच्चार करत राहता. पण जो सामान्य रस्त्यावरचा माणूस आहे त्याच्या दृष्टीने तुम्ही हास्यास्पद होऊन जाता. तुम्हाला आठवतं, गतवर्षी असाच काळ होता. गणेशोत्सव झाल्यानंतर आपल्याकडे पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्ष म्हणजे एक पंधरवडा असतो, 15 दिवसाचा कालखंड असतो. हिंदू कॅलेंडरनुसार एखाद्या महिन्याचा उत्तरार्ध किंवा पूर्वार्ध याला पक्ष म्हणतात, 15 दिवसाचा. तर पितृपक्ष हा पितरांना पिंडदान करण्यासाठी वगैरे असतो. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना हा आपला पितृपक्ष आहे. अरे आपण बोलतोय त्याचा अर्थ तरी समजून घ्या ना. शब्द तसेच्या तसे असतील, पण उद्धव ठाकरेंना आपल्याच वडिलांनी स्थापन केलेल्या आणि वाढवलेल्या, जोपासलेल्या
पक्षाची अवहेलना करायची होती का? उद्धव ठाकरे उपरोधाने ते बोलत होते का? त्यांनाही माहिती नाही, पण सुचला शब्द ठोक शब्द. आणि मग हे शब्द इतके गुळगुळीत होऊन जातात की ते तुम्हालाच हास्यास्पद बनवत असतात. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ती सगळं सुरत गुवाहाटी चालू होतं त्या कालखंडामध्ये. त्यापैकी एक शहाजी बापू हे आमदार आहेत, त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्याने त्यांना फोन केला होता आणि तो रेकॉर्ड केला आणि तो काय त्या इंटरनेटवर सोशल मीडियात व्हायरल झाला. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, एकदम ओके. हे 4-5 काय 7 शब्द असतील, हे इतके व्हायरल झाले, इतके व्हायरल झाले की गुवाहाटीत असतानासुद्धा आणि त्याच हॉटेलमध्ये असतानासुद्धा एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापूंना ते शब्द परत बोलायला लावले गंमत म्हणून. इतके ते व्हायरल झाले होते आणि लोकांनी गंमत केली होती त्याची, की ती गंमत खुद्द एकनाथ शिंदेनी सुद्धा एन्जॉय केली. सगळ्या त्या 30-35 आमदारांच्या घोळक्यामध्ये शहाजी बापूंना सांगितलं परत एकदा बोलून दाखवा. आणि लाजत लाजत बिचारे शहाजी बापू पाटील ते बोलले. त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. सांगायचा हेतू असा की ज्या कारणास्तव शिंदे गटाला बदनाम करण्यासाठी ते अधिकाधिक व्हायरल केलं गेलं, त्याचा विपरीत परिणाम होऊन तो एक गमतीचा विषय कसा झाला. आणि शहाजी बापू यांची ओळख काय झाडी, काय डोंगर, काय हाटील अशी झाली. पण ती आपली ओळख झाली असतानासुद्धा नंतरच्या काळात आपली ती लोकप्रियता दाखवण्यासाठी, तिचं प्रदर्शन मांडण्यासाठी खुद्द शहाजी बापू पाटील यांनी अनेक सभा गाजवल्या नंतरच्या काळात गेल्या 1.25 वर्षात. पण आपल्या त्या शब्दांचा उच्चार त्यांनी किती वेळ केला? नाही केला. कारण ती गंमत झाली आहे आणि आपण राजकारणावर बोलत असताना आपलीच हेटाळणी टिंगल टवाळी होईल असं काही बोलू नये याचं भान शहाजी बापूसारख्या अतिशय गावरान आमदाराला सुद्धा आहे. पण मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष उपभोगलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचे अर्धवट सुपुत्र आदित्य ठाकरे जे स्वतः पण मंत्रिपद उपभोगले, त्यांना मात्र याचं वास्तव कळलेलं नाही. म्हणून तेच शब्द, अर्थहीन शब्द, आशयहीन शब्द सातत्याने बोलून ते अधिकाधिक सहानुभूती आपल्या वाडग्यात पडावी म्हणून प्रयत्न करत असतात. पण हेच शब्द उद्या जर कोणी आपल्या विरोधात उलटे वापरले तर ते अधिक चपखल आपल्याला बसतील आणि समोरच्याला बसणार नाहीत. एवढं तरी भान ठेवलं पाहिजे ना मित्रांनो. काही 6 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी कधीतरी उपरोधाने उद्धव ठाकरे यांनी एक फूल एक हाफ असा शिंदे फडणवीसांचा उल्लेख केला होता. म्हणजे एक मुख्यमंत्री दुसरा उपमुख्यमंत्री म्हणजे अर्धा, असं त्यांना एक फूल एक हाफ म्हणायचं होतं. त्याची कोणी फारशी दखल घेतली नाही, पण उद्धव ठाकरे अधूनमधून ते शब्द परत वापरत असतात, अगत्याने वापरत असतात. जर एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री यांना एक फूल एक हाफ म्हणायचं असेल तर मग उद्धव ठाकरे सरकार काय होतं? त्याच्यातही एक उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री होता. म्हणजे उद्धव ठाकरे फुल आणि अजितदादा हाफ, असंच ना. फडणवीस हाफ आणि एकनाथ शिंदे फुल. आता तर 2 उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे असंही म्हणायला हरकत नाही की एक फुल 2 हाफ. मुद्दा असा आहे मित्रांनो की हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणण्यापर्यंत ठीक आहे, पण ते जर व्यक्तिगत भागात आलं, व्यक्तिगत पातळीवर आणलं तर ही उपमा जी आहे एक फुल एक हाफ, ही जशीच्या तशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या पिता पुत्रांना लागू होते. आपला लाडका मुलगा मंत्री झाला तरी उद्धव ठाकरे जातील तिथे कडेवर घेतल्यासारखा प्रत्येक ठिकाणी घेऊन जात होते.
तुम्ही जर त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ बघितले तर उद्धव ठाकरे चाललेत आणि उजव्या किंवा डाव्या बाजूला 1 फूटभर 1.5 फूट अंतरावर मागे आदित्य ठाकरे चालत आहेत. आणि एक तर प्रसंग मला वाटते त्या राजभवनामध्ये कुठेतरी काय त्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळातलं जे भुयार होतं त्याविषयीचं काय रिनोव्हेशन झालं त्याचा कार्यक्रम होता. तिथेसुद्धा पंतप्रधान मला वाटते आले होते मोदी. तेव्हासुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून प्रोटोकॉलने त्यांच्याबरोबर चालत होते. तिथे आदित्य ठाकरे घुसायला गेले बापाला चिकटून बापाच्या कडेवर. तेव्हा पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी आदित्य ठाकरेंना अडवलं आणि बाजूला केलं. पण तिथेसुद्धा पोराला कडेवर घेऊन चालले. तेव्हा 1 फूल 1 हाफ काय म्हणणार, 1 फूल 1 हाफ म्हणजे कोण होतं? ठाकरे पितापुत्र होतात ना. मग त्या व्यक्तिगत पातळीवर आपली टिंगल होईल 1 फूल 1 हाफ म्हटल्यावर याचं भान उद्धव ठाकरेंना का नसतं? आणि मी व्यक्तिगत पातळीवर जेव्हा म्हणतोय त्याचं कारणही आहे मित्रांनो. तुम्हाला आठवत असेल तर आता लवकरच काय तो दसरा मेळावा येईल, नवरात्रोत्सव असणार आहे. आणि त्यावेळेला गेल्या वर्षी शिवाजी पार्क दसरा मेळावा यावरून कोर्ट कचेऱ्या झाल्या होत्या. तिथे शिवाजी पार्कला बोलताना उद्धव ठाकरे काय बोलले होते? बाप मुख्यमंत्री, मुलगा खासदार आणि आता नातवाला नगरसेवक करणार. अरे 1.5 वर्षाचं पोर आहे. इतक्या व्यक्तिगत पातळीवर जातात का हो कधी? एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत आणि त्यांना खासदारकीचं तिकीट उद्धव ठाकरेंनीच दिलं 2दा. ज्या वेळेला श्रीकांत शिंदे लोकसभेत निवडून आले त्या दोनही वेळेला ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होते आणि त्या एकनाथच्या पोराला खासदारकीचं तिकीट देणारे कोण होते? उद्धव ठाकरे. तेव्हा माहिती नव्हतं श्रीकांत शिंदे हा एकनाथ शिंदेंचा मुलगा आहे. दिलं. आज त्यांचा मुलगा हा उठसूट आपला बाप मुख्यमंत्री आहे म्हणून त्याच्या कडेवर बसायला जात नाही ना. जिथे जिथे एकनाथ शिंदे गेले तिथे श्रीकांत शिंदे जाऊन चिकटलेत. असं झालेलं बघितलं का? पण नाही. या बाबतीत तुम्हाला आदित्य ठाकरे हा विक्रमी मंत्री दिसेल की जो 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना क्वचितच आपल्या बापाच्या कडेवरून उतरला असेल. तेव्हा 1 फूल 1 हाफ हे ठाकरे पितापुत्रांना लागू होतं हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि बारकाईने बघा, यांचे चुलत भाऊ आहेत राज ठाकरे. त्यांचाही मुलगा अमित ठाकरे हा सार्वजनिक जीवनात राजकारणात आलाय. आपल्या पक्षाच्या युवा शाखेचं नेतृत्व करतोय. पण मिळेल तिथे बापाला चिकटून जाताना दिसत नाही. राज ठाकरे आणि तुमच्या अमित ठाकरे हे एका कार्यक्रमामध्ये असे 2 नंबरचा म्हणून मान मिळताना दिसणार नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो. मध्यंतरी एक व्हिडिओ पण आला होता कुठचा तरी, कोण मोठी व्यक्ती आली होती माहीत नाही. पण ज्या वेळेला आपण बाजूला आहोत पण आपल्यापेक्षा ज्येष्ठ असले बाळा नांदगावकर हे लांब उभे आहेत, तेव्हा अमित ठाकरेंनी बाजूला होऊन त्यांना ज्येष्ठत्वाचा मान दिला होता. याला संस्कार म्हणतात मित्रांनो. आणखीन कुठच्या तरी कार्यक्रमात अमित ठाकरेला राज ठाकरेंनी ठरवून मागे पाठवलं आणि ज्येष्ठ असेल त्याला पुढे आणलं. ही गोष्ट नजरेत भरण्यासारखी आहे. आणि दुसरा ठोक यांचे हाफ 1 फूल 1 हाफ प्रत्येक ठिकाणी. उपमुख्यमंत्री पण नाही पण आदित्य ठाकरे बाजूला आहेत. तू मेरे अगल बगल है काहीतरी हिंदी सिनेमातलं एक गाणं होतं ना, तू मेरे अगल बगल है मैं तेरे अगल बगल हूँ वगैरे. त्यापेक्षा पितापुत्रांची जोडगोळी जरासुद्धा वेगळी व्हायला तयार नाही आणि दुसऱ्यांना हिणवायचं. आणि 1.5 वर्षाचा जो नातू होता एकनाथ शिंदेंचा त्यालाही नगरसेवक करणारे कुठल्या लेवलवर जाता तुम्ही? कुठल्या लेवलवर जाता? मग त्याला काय म्हणणार? 1 फूल 1 हाफ 1 क्वार्टर.
काय मला समजत नाही मित्रांनो. माणसं स्वतःची इतकी बेअब्रू करून का घेतात? हास्यास्पद ठरण्याची इतकी हौस कशाला आहे? महापालिकेतला भ्रष्टाचार काढायला निघाले. अरे तुम्हीच 25 वर्ष महापालिका चालवली आहे, आत्ता 1.25 वर्ष तर तिथे काय तो हे आहे प्रशासक आहे. त्या तिथला जो भ्रष्टाचार किंवा त्या सगळ्या व्यवस्थेला भ्रष्टाचारी तुम्हीच अतिशय इन्स्टिट्यूशनल काय ते अगदी संस्थात्मक भ्रष्टाचार करून टाकलेला आहे. तेव्हा हे असले शब्द किती काळ वापरायचे? एकदा ठरवा, वापरा. पहिला मतदानाचा झटका तुम्हाला बसत नाही तोपर्यंत ही झिंग असणारच, चढणारच. जेव्हा बसेल तेव्हा पाय जमिनीला लागलेले असतील. आणि ती जमीनसुद्धा जमीन नसेल, तो जमिनीत पडलेला खड्डा असेल आणि त्या खड्ड्यात पडलेले तुम्हाला दिसाल. आणि आता वर यातून कसा येऊ ही चिंता भेडसावत असेल. जी चिंता आज आंध्र प्रदेशच्या चंद्रबाबू नायडूंना भेडसावते, जी चिंता आज अकाली दलाचे सुखविंदर सिंग बादल यांना हे करते की पाय जमिनीला लागले, पण पायाखाली जमीन नव्हती, तो खड्डा होता, त्याच्यात जाऊन पडले. एक फूल एक हाफ असं उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा ते स्वतःची टिंगल करत असतात, स्वतःची टिंगल करतात. कारण त्यांचं स्वतःचं वागणं, बोलणं, कृती, राजकारण सगळंच्या सगळं एक फूल एक हाफ इतकंच आहे. त्याच्या पलीकडे जग नाही. मी, माझा परिवार. त्याचं प्रतिबिंब करोना काळात देखील पडलं होतं. तेव्हा निदान आता अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत, त्या एक फूल आणि 2 हाफ एवढं तरी म्हणायला तयार व्हा. नाही तर टिंगलीचा विषय हा तुमचा चॉईस असतो. तुमचं काय व्हायचं आहे तुम्ही ठरवता, दुसरा कोणी ठरवत नसतो. भाजपने तुमचा पक्ष फोडला हे म्हणणं चुकीचं आहे. तो पक्ष फुटीच्या कडेलोटावर तुम्ही आणून ठेवला होतात. भाजपने फक्त फुंकर घातली आणि तुमचा कडेलोट झाला. त्या कडेलोटावर तुम्ही तुमचा पक्ष नेला नसता तर भाजपने फुंकर काय धक्का दिला तरी कडेलोट झाला नसता. पण हे एक फूल एक हाफ स्वतःलाच म्हणवणाऱ्यांच्या लक्षात कधी काळी येईल असं वाटत नाही. आणि येईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.